नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की सांगली शहरासह जिल्ह्यातली नशेखोरी ताबडतोब मोडून काढली पाहिजे. गुन्हेगारांना चाप लावला पाहिजे. मारामारी, खुनाचे प्रकार, त्यानंतर चेन स्नॅचिंग असे सगळे प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत. केवळ आकडेवारी, गुन्ह्याचा शोध केल्याची आकडेवारी दाखवून चालणार नाही, असं स्पष्टपणे पोलीस अधिकाऱ्यांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गेल्या वर्षभरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये नशा मुक्तीची मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या, तसे आदेश दिले आणि त्याप्रमाणे कामही चांगलं सुरू झालेलं होतं. अनेक ठिकाणी नशेखोरीचे जे पदार्थ आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कारवाई झाली. अनेक ठिकाणी असे पदार्थ जप्त करण्यात आले. अक्षरशः कोट्यावधी रुपयाचे पदार्थ जप्त करण्यात आले. गांजा हा प्रामुख्यानं सहजासहजी उपलब्ध होतो, सहजासहजी वितरित केला जातो, हे लक्षात आल्यामुळं त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. या आधीचे म्हणजे सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांनी पण कारवाईमध्ये पुढाकार घेतला, पण विशेषतः या आधीचे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे जे पोलीस निरीक्षक होते सतीश शिंदे यांनी या कार्यवाहीमध्ये मोठा सहभाग घेतलेला होता. पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे या सगळ्या नशेखोरीच्या प्रकाराविरुद्ध मोठी मोहीम राबवण्यात आली आणि त्याच वेळेला जो साधारणपणे कुमार वय आहे मुलं आहेत त्यांचं प्रबोधन करण्याची सुद्धा मोठी मोहीम ही पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यात सुरू झाली. नशामुक्ती आणि नशाबंदीची ही जी चळवळ सुरू होती किंवा कारवाई पोलिसांची मोहीम सुरू होती ती मधल्या काळामध्ये काहीशी ढेपाळली. त्यातून नंतर त्याचबरोबर अनेक ठिकाणी असे गांजा आणि याचे प्रकार वाढायला लागले, गांजा सेवनाचे प्रकार वाढायला लागले, नशेचे प्रकार वाढायला लागले. विशेषतः धामणी रस्त्यावरती एका व्यक्तीचा खून झाला आणि त्यातून मग हा सगळा प्रकार उघडकीला आला. गांजा हा सहजासहजी उपलब्ध होतो हे पोलिसांनाही माहीत आहे, सगळ्या प्रशासनालाही माहीत आहे. त्यामुळे गांजावरती खरं म्हणजे पहिल्यांदा कारवाई सुरुवात झालेली होती. त्यानंतर इतर जे अंमली पदार्थ आहेत त्यावरही कारवाईला सुरुवात झाली ती. परंतु गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणावरती वाढायला लागलं. खून रोज किमान एक खून असं प्रमाण सुरू झालं. मारामारी ही तर आहेच. अक्षरशः भर रस्त्यामध्ये खून करण्याचे प्रकार झाले, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले, घरफोड्यांचे प्रकार वाढले. त्यामुळं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे अतिशय संतापलेले होते, आहेतही. आणि त्यांनी नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं, मला गुन्हेगारी कमी झाल्याची केवळ आकडेवारी नको, तर प्रत्यक्ष कारवाई हवी, कठोरात कठोर कारवाई करा, आमचा कुठेही हस्तक्षेप त्याच्यामध्ये असणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. चंद्रकांत दादा पाटील यांनी हे जे पाऊल उचलले ते खरोखर स्तुत्य आहे. महापालिकेचा कारभार असो किंवा पोलिसांचा कारभार असो किंवा एकूणच शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांना मिळणारी वागणूक आहे आणि जी एकूण प्रशासनाची गती आहे याबद्दल खरोखर काटेकोरपणे लक्ष घालण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकार नावाच्या यंत्रणेकडून काही दिलासा मिळतोय असं दिसण्याची गरज आहे. आज मितीला तशी परिस्थिती नाही. आज मितीला आपल्याला असं दिसतंय की अनेक ठिकाणी नागरिकांची अडवणूक होतीये, विविध ठिकाणी नागरिकांना हेलपाटे घालायला लागत आहेत. महापालिकेच्या कारभाराबद्दल सुद्धा अनेक शंका आहेत, अनेक तक्रारी आहेत, अनेक प्रश्न आहेत. सांगली शहरातले रस्ते अनेक खराब आहेत. किती पैसे त्या रस्त्यावर खर्च झाले त्याला हिशेब नाही, पण रस्ते मात्र बाद आहेत. शेरी नाल्याचा विषय तसाच आहे. रोज दूषित पाणी कृष्णा नदीमध्ये मिसळते आणि शेरी नाल्याला पैसे द्या म्हणून मागणी करतायत. खरं म्हणलं तर शेरी नाल्यावरती आतापर्यंत शेकडो कोटी रुपये खर्च झाले असतील, परंतु अजून तो प्रश्न सुटलेला नाही. याच वेळेला जिल्ह्यातही अनेक प्रश्न आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आहेत, ग्रामीण रुग्णालयाचे आहेत. ह्या सगळ्याकडं प्रशासनानं अतिशय कठोरपणे लक्ष द्यायची गरज आहे. एक पक्ष म्हणून, राज्यकर्ता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची जास्त भूमिका आहे, महत्त्वाची भूमिका आहे याच्यामध्ये. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्षाचे काही अपवाद असलेले असे लोकप्रतिनिधी, दक्ष लोकप्रतिनिधी आणि काही पदाधिकारी पक्षाचे आणि कार्यकर्ते वगळले
तर कार्यकर्त्यांचा जो उत्साह असायला पाहिजे, सगळ्या प्रशासनावरती लक्ष असायला पाहिजे, प्रशासनाकरता काही सूचना केल्या पाहिजेत, मंत्र्यांपर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजेत किंवा अधिकाऱ्यांना जाऊन त्या संदर्भात सातत्यानं भेटलं पाहिजे, असं काहीही होत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, की महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसून आला. गेल्या 3-3.5 वर्षातल्या प्रशासकीय कारभारामध्ये काही फार मोठी तात्विक सुधारणा झाली आहे शहरामध्ये, तिन्ही शहरामध्ये. असं आपल्याला दिसलं नाही सांगली, मिरज आणि कुपवाड इथं. रस्त्याचे प्रश्न असतील, वाहतुकीचे प्रश्न असतील, ट्रॅफिकचा प्रश्न सांगली शहरातला आणि जिल्ह्यातला सुद्धा अनेक ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. ट्रॅफिक पोलिसांची कामगिरी हा सुद्धा एक चर्चेचा विषय सांगलीमध्ये बनलेला आहे. मिरजेमध्येही आहे, तशीच परिस्थिती सगळीकडे आहे. त्यामुळे ह्या सगळ्याकडेच पालकमंत्र्यांनी अधिक बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे. केवळ पालकमंत्र्यांनीच नव्हे तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडं पाहिलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना हे तिन्ही पक्ष राज्यात सत्तेवरती आहेत. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्तेमध्ये आलेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. परंतु या सगळ्यामध्ये सामान्य जनतेला काय दिलासा मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सुद्धा रिचार्ज करण्याची गरज आहे. पालकमंत्र्यांनी ते सुद्धा काम करावं. परवा एक नुकतंच आंदोलन झालं भारतीय जनता पक्षातर्फे, फार दिवसानं तसं काहीतरी आंदोलन झालं असेल. अन्यथा कुठेही कधी आंदोलन होतंय किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या काही योजना आहेत, त्यांचे काही विषय आहेत, बजेट आहे, आता केंद्र सरकारचं बजेट आहे किंवा नवीन अमेरिका किंवा युरोपबरोबर झालेला करार आहे, ह्याची माहिती देणं, ही लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, ह्या बाबतीत पक्ष संघटना पूर्णपणे उदासीन आहे भारतीय जनता पक्षाची. त्याकरता कुठेही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. या सगळ्याला सुद्धा रिचार्ज करण्याची पालकमंत्र्यांनी गरज आहे. निदान पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना खडसावून स्पष्टपणे सांगितलं आणि गुन्हेगारी आणि नशेखोरी मोडून काढली पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले. हे खूप चांगलं झालं. खरं म्हणजे आता एकूणच प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महापालिकेचा कारभार, सगळा जिल्ह्यातला एकूण सगळा कारभार ह्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खरोखर रुद्रावतारच घेण्याची गरज आहे आणि ते तसा घेतील यात काही शंका वाटत नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.